हाय हॅलो नमस्कार. तुमचं सगळ्यांचा संवाद मनातल्या या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसांनी व्हिडिओ शूट केलेला आहे आज. काल आमच्याकडे भरपूर सारा पाऊस झाला आणि पूर्ण बघा गॅलरीमध्ये सगळी झाडातली माती बाहेर पडलेली, तर सारे चिखल चिखल झालेला आहे, सगळी माती झालेली आहे. तर म्हटलं चला थोडंसं झाडांना पण पाणी होतो आणि गॅलरी धुवून काढू. तर खूप माती झालेली आहे. जवळजवळ 7-8 बादल्या पाणी लागलं हे धुण्यासाठी मला. खूप सारी माती पडली होती आणि हे धुवायचं पण खूप अवघड आहे, कारण याचं पाणी सरळ जात नाही. ते हाताने आपल्याला अशा पद्धतीने लोटून घ्यावं लागतं. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर या ठिकाणी सकाळची आता 11 वाजलेले आहे. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. बाकीची घरातली कामं झालेली आहेत. भांडी वगैरे घासायची बाकी आहेत, पण म्हटलं अगोदर गॅलरी धुवून घेऊ. आणि बघू शकता तुम्ही किती घाण निघत आहे सगळी माती. पूर्ण झाडातली माती पावसामुळे बाहेर पडलेली होती, त्यामुळे खूप घाण झालेली आहे गॅलरी. तर या चॅनलवर खूप दिवस झाले व्हिडिओ येतच नव्हता, कारण मोबाईल खराब झालेला होता. आता मी नवीन मोबाईल घेतलेला आहे. तर तुम्हाला या चॅनलवर छान छान व्हिडिओ बघायला येतील. तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. आणि माझा व्हिडिओ कुठे कुठे दिसतो तेही मला कळेल. तिथून मला कमेंट करा की तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ बघत आहात. बरेच दिवस झाले माझा चॅनल ग्रो होत नाही आहे. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि बघू शकता आता या ठिकाणी आता मी गॅलरी धुवून घेत आहे. तर अशा पद्धतीने सगळी गॅलरी स्वच्छ धुवून झालेली आहे. तरी पण थोडंसं लाल लाल वाटत आहे मला मातीचं. तर त्यामुळे मी अजून 1-2 बादल्या पाणी टाकून ते पूर्ण धुवून घेणार आहे. तर खाली कोणीतरी आवाज देत होते, म्हणून मी मुलाला सांगत होते की खाली जाऊन बघ, कोणीतरी आवाज देत आहे. आणि अशा पद्धतीने बघू शकता आता इथे पूर्ण झाडांना पुन्हा एकदा पाणी टाकलेलं आहे सगळं, आणि स्वच्छ अशी गॅलरी धुवून घेतलेली आहे. तर चॅनलला खरं तर सपोर्ट करायला घरातील कोणतरी व्यक्ती पाहिजे किंवा मदतीला पाहिजे, तरच चॅनल ग्रो होतो. पण मला एकटीलाच सगळं हँडल करायचं असतं, त्यामुळे मला व्हिडिओ काढायलाही जमत नाहीत. आणि थोडंसं काही यूट्यूबचे प्रॉब्लेम असतात, तेही मला एवढं त्यातलं काही हे नाही. फक्त व्हिडिओ एडिटिंग वगैरे जमतं मला, बाकीचं जे काही आहे ते एवढं मला माहीत नाही. तर त्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि आत्ताच आपले 1,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असा चॅनलला सपोर्ट करत राहा. आणि आता जवळजवळ मला 12-12:30-1 वाजलेला आहे. गॅलरी धुता या ठिकाणी मला 2 ते 2.5 तास लागलेले आहे. पाणी आणायचं, धुवून घ्यायचं आणि पुन्हा ते पाणी सर्व खाली लोटून द्यायचं, कारण पाण्याचा उतार उलट्या दिशेने काढलेला आहे. तर पाणी असं दरवाजाच्या साईडला इथं टाकल्यावर, तर अशा पद्धतीने झाडून पाणी सगळं आतमध्ये लोटून मग नंतर त्या साईडला एक होल केलेला आहे, त्यातून पाणी बाहेर जातं. तर अशा पद्धतीने तुमच्या तिकडे पाऊस झाला का नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही व्हिडिओ कुठून कुठून बघतात प्लीज चॅनलला सपोर्ट करा. आणि व्हिडिओ कुठून बघतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मलाही कळेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात ते, किंवा चॅनल ग्रो होतं का नाही तेही मला कळेल. तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर बघू शकता या ठिकाणी छान अशी आपली गॅलरी धुवून झालेली आहे. आणि गॅलरीमध्ये जास्त काही झाडं नाही, तर कोरपड वगैरे आहे. या साईडला मनी शोची झाडं आहेत, 2 कोरपड आहे आणि कुबेर प्लांट आहे. तर आता गॅलरी साफ करून मी लगेच किचनमध्ये आले. स्वयंपाक वगैरे झालेला होता, मी मगाशीच म्हटलं तुम्हाला. तर गॅस वगैरे क्लीन करायचं राहिलं होतं, किचन ओटा, आणि भांडी पण भरपूर आहेत. तर म्हटलं भांडी घासून घेऊ. दुपारचा उन्हाचा तडाखा, बाहेर भरपूर सारा ऊन आहे. तरी पण म्हटलं आता हे जर काम राहिलं तसंच तर तसंच राहून जाईल. तर मी हे घरगुती लिक्विड तयार केलेलं आहे. सध्या यूट्यूबवर खूप साऱ्या जाहिराती येतात की हे वापरा ते वापरा, पण शक्यतो मी असं घरीच बनवलेलं आहे. कारण आपण घरी जर बनवलं त्यानेही किचन स्वच्छच निघतो, आणि बाहेरचं विकतचं लिक्विड आणलं तर त्यानेही स्वच्छच निघतो. तर अशा पद्धतीने मी घरगुती लिक्विड बनवलेलं आहे. यामध्ये 2 ते 3 थेंब आपलं विम लिक्विड टाकलेलं आहे. 1 चमचा निरमा पावडर टाकलेली आहे. तर ती कुठलीही तुम्ही वापरू शकता, टाकू शकता जी तुम्ही वापरता ती. मग त्यानंतर थोडासा सोडा टाकलेला आहे, लिंबू पिळलेला आहे एक. अशा पद्धतीने हे लिक्विड तयार केलेलं आहे. तर याने चिकट चोपट कुठलेही डाग असू दे खूप छान आणि स्वच्छ निघतात. तर अशा पद्धतीने घरगुती पद्धतीनेच मी लिक्विड तयार केलेलं आहे. आता हे संपलं की पुन्हा एकदा बनवेन, त्यावेळेस मी नक्कीच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता थोडीशी भांडी आहेत,
तर या ठिकाणी भांडी वगैरे घासून घेते. तर सर्वांना एकच विनंती आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. कारण खूप दिवस झाले माझा चॅनल ग्रो होत नाही, तर मी व्हिडिओ टाकायचं बंद केलं होतं. म्हटलं आता जाऊ दे, चॅनल काही ग्रो होत नाही, आपल्याला त्यातली काही एवढी माहिती नाही, तर जाऊ दे, आपण व्हिडिओज टाकायचे नाही, चॅनल बंद करून टाकायचा. तर त्या हिशोबाने मी जास्त दिवस व्हिडिओ पण टाकत नव्हते. पण आता म्हटलं चला रोज थोडं का होईना नंतर हळूहळू का होईना ग्रो होईल, रोज आपण एक तरी व्हिडिओ टाकायचा. म्हणून मी आज दुपारपासूनच सुरुवात केली. कारण खूप मला टेन्शन आलं होतं या चॅनलचं, ठेवू की नको ठेवू की. पण म्हटलं चला, चॅनल ग्रो झाला तर ठीक, नाही तर मग पुन्हा व्हिडिओ नाही टाकायचे. अशा हिशोबाने मी आता पुन्हा व्हिडिओ चालू केलेले आहेत. तर स्वयंपाक वगैरे झालेला आहे. तर दुपारचं हे रुटीन माझं तुमच्याशी शेअर केलेलं. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी बघा भांडे पण भरपूर होती, भांडे वगैरे घासून घेतली. आणि बाहेर बघू शकता तुम्ही, तुम्हाला बाहेर दाखवलंच थोड्या वेळाने, खूप सारं ऊन आहे. मग त्यानंतर मी भांडे वगैरे घासून घेतली आणि थोडंसं दही घेतलं ग्लासमध्ये थोडंसं, आणि दही थोडंसं पिले. कारण उन्हामुळे जेवढं आपण थंड शरीर ठेवू तेवढं चांगलं असतं. उन्हाचा खूप त्रास होतो उन्हामुळे. त्यामुळे कलिंगड वगैरे जी थंड पेय असतात ते जास्त न घेता आपलं जे नैसर्गिक आहे तेच आपण घेतलं पाहिजे. तर कलिंगड वगैरे खाते मी, किंवा मग दही वगैरे घरात असेल तर दही घ्यायचं. तर या ठिकाणी भांडी वगैरे सर्व घासून झालेली आहेत. तर मी पुन्हा तुम्हाला तेच सांगेल की प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. प्लीज चॅनलला सपोर्ट करा. आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद. असं चॅनलला सपोर्ट करत राहा. तर 1000 सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेले आहेत. अशाच तुमच्या साथीने आणि स्वामी समर्थ दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आपला चॅनल ग्रो होईल अशी आशा व्यक्त करते. आणि भेटूया पुढे असेच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. बघा स्वयंपाकाला जास्त वेळ लागत नाही, पण हे घरातल्या कामांनाच भरपूर सारा वेळ लागतो. तर साफसफाई वगैरे 1 तास 2 तास निघून गेले या कामामध्ये. तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा.